श्रोतेहो नमस्कार. मित्रांनो, लेख आहे महात्मा ज्योतिराव फुले, माणसं भेटलेली न भेटलेली या पुस्तकामधून लेखक राजू परुळेकर. ज्योतिराव गोविंदराव फुले हे महात्मा फुल्यांचं खरं नाव. खरं तर फुले हे सुद्धा त्यांचं आडनाव नव्हे. त्यांचं खरं आडनाव गोरे. मूळचे ते करगुंचे म्हणजे साताऱ्यांचे, पण गोविंदरावांच्या फुलांच्या धंद्यामुळं त्यांचं नाव फुले पडलं. आज महाराष्ट्रातला प्रत्येक राजकीय नेता हे नाव स्वतःची प्रतिमा पुरोगामी आणि समानतेचा पुरस्कर्ता अशी करण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे घेतो. फुले शाहू आंबेडकर असा जप आपल्या भाषणात केला की आपली सामाजिक जबाबदारी संपते असा बऱ्याच जणांचा समज असतो. पण ज्योतिराव फुल्यांनी ज्या परिस्थितीत आणि ज्या माणसाशी कडवा संघर्ष केला ती परिस्थिती तपशिलात खूपच बदललेली असली तरी तत्वामध्ये फारशी बदललेली नाही याची जाणीव फारच थोड्या जणांना असते. इसवी सन 1827 ते 1890 हा ज्योतिराव फुल्याचा कालखंड. त्यांचं आयुष्य संपूर्ण बहुजन समाज आणि संपूर्ण स्त्री वर्गासाठी नव्या जगाचे दरवाजे खुले करण्यासाठी खर्ची पडलं. आज बऱ्याचदा असं दिसतं की ज्योतिराव फुले हे माळी समाजाचे सामाजिक राजकीय नेते होते असा समज काही नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे पसरवत असतात. त्यांच्या या प्रचाराला बहुसंख्य समाज बळीही पडत असतो. परंतु एक ब्राह्मण वर्ग सोडला तर संपूर्ण बहुजन समाजासाठी विद्येचे आणि आधुनिक जगाचे दरवाजे महात्मा फुल्यांनी उघडले. एवढंच नव्हे तर ब्राह्मणांसकट संपूर्ण स्त्रीवर्गासाठी फुले त्यांच्या काळात एक हाती लढत राहिले. फुल्यांच्या काळात ब्राह्मण, मराठी, महार, मांग या साऱ्याच जातीमध्ये स्त्रियांची स्थिती गुलामीचीच होती. फक्त राहणीमानात काय तो बदल असेल. पुण्यामध्ये जेव्हा महात्मा फुल्यांनी मुलींची पहिली शाळा काढली साधारणपणे 1848, तेव्हा सनातनी ब्राह्मणांनी फुल्यांना आणि सावित्रीबाईंना अपरिमित छळलं. याचं प्रमुख कारण ज्ञानगंगा बहुजन समाजात वाहणार याचं भय जसं होतं तसं आपल्या घरातल्या बाईला जगाचं आत्तापर्यंत आपण लपवून ठेवलेलं ज्ञान खुलं होणार याची भीती होतीच. ज्योतिराव फुल्यांनी जातीभेद, चातुर्वर्ण्य, ब्राह्मण वर्ग, स्त्रीची गुलामी या साऱ्या मुद्द्यावर सनातन्यावर मुळातच हल्ला चढवला. हा हल्ला सामाजिक मुद्द्यावर होता तसंच आर्थिक मुद्द्यावरही होता. एकीकडे गुलामगिरीसारखे पुस्तक लिहून शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियावरच्या अन्यायाचं नग्न स्वरूप स्पष्ट केलं, तर दुसरीकडे शेतकऱ्याचा असूड सारख्या पुस्तकात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भीषण दिवाळखोरीचं मूलभूत विश्लेषण केलं. दुर्दैवाची बाब अशी आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात आजही तशीच्या तशीच आहे. महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ती बहुसंख्य पिचलेल्या जातीवर्गांना मुक्त करण्याकरता. त्यांचं स्वप्न होतं ते मानवी स्वातंत्र्याचं. त्यांचा वाद होता तो विश्वकुटुंबवाद. हे सारं त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाईच्या साथीनं महाराष्ट्रातल्या असंख्य बिनचेहऱ्याच्या साध्याभोळ्या मराठी माणसांसाठी केलं. महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सर्व स्त्रियांनी ज्योतिरावांचं कायमच ऋणी राहायला हवं. कारण त्यांनी पुण्यात जेव्हा मुलींची पहिली शाळा स्थापन केली तेव्हा त्यांचा आणि सावित्रीताईंचा अपरिमित छळ झाला. त्यांचं ते काम किती कठीण होतं याची कल्पना येण्यासाठी 2-3 उदाहरणं देतो. केसरीच्या 2 मार्च 1886च्या अग्रलेखामध्ये बाळ गंगाधर टिळक स्त्रीविषयक सुधारणावर लिहिताना लिहितात, शिवाजीनं मराठ्यांच्या राज्याची स्थापना केली. पेशव्यांनी गंगेत सिंधूत दक्षिणी तट्टे न्हावून अटकेस भगवा झेंडा फडकवला. तो काय हायस्कूलात जाऊन 4थी इयत्ता शिकणाऱ्या मुलींच्या जोरावर? शिवाजी, महादजी शिंदे, थोरले बाजीराव हे काय 25व्या वर्षी लग्न केलेल्या मुलीच्या पोटी झाले होते काय? त्यावेळेस शूद्र ब्राह्मणांची ताटे काय एका ठिकाणी होती? हे टिळकांसारख्या लोकमान्य राजकीय नेत्याचं महात्मा फुलेंच्या मुलींच्या शाळेच्या स्थापनेनंतर 38 वर्षानंतरचं उदाहरण आहे. म्हणजे फुल्यांचा मार्ग किती अडचणीचा होता हे लक्षात यावं. दुसरं उदाहरण अगदी आजचंच आहे. सरंजामशाहीचं आधुनिक युग आणणाऱ्या आणि स्वतःला खानदानी म्हणून घेणाऱ्या मराठ्यांच्या घरातल्या स्त्रियांचं किती स्वातंत्र्य आहे. आधुनिक शिक्षणानं आणि महात्मा फुल्यांच्या उदात्त आयुष्यानं त्यांच्या स्त्रीविषयक दृष्टिकोनातून काय फरक पडला आहे तर हाती उत्तर भलं मोठं शून्य येतं.
पूर्वी पुण्याच्या सनातनी ब्राह्मणांच्या घरातल्या स्त्रिया जशा मृत्यूपूर्वी कधीच कुणाला मोकळेपणानं वावरताना दिसत नसत, तीच स्थिती आज सरंजामदार मराठ्यांनी आपल्या स्त्रीची केलेली आहे. आज ज्योतिराव फुले असते तर त्यांनी गुलामगिरी 2 नावाचा ग्रंथ लिहिला असता. यातूनच निर्माण होणारे तिसरे ढळढळीत उदाहरण म्हणजे ज्यांनी ज्योतिराव फुल्यांच्या नावाचा सर्वात जास्त जप केला तर सर्व नेत्यांचेच राज्य महाराष्ट्रात आहे. अशावेळी मंत्रिमंडळात स्त्रीमंत्री आहे फक्त एक. महात्मा फुले यांच्या विचारांची खरी जमज महाराष्ट्राला कधीच झाली नाही. ज्योतिराव फुले हे महाराष्ट्राचे सर्वात क्रांतिकारक असे सामाजिक नेते होते. त्यांच्या तत्त्वज्ञानाची यथार्थ समज महाराष्ट्रात जर आली असती तर महाराष्ट्र धर्म हा बलाढ्य झाला असता. एवढंच नव्हे तर मानव धर्माला तो समानार्थी शब्द झाला असता. परंतु दुर्दैवानं सनातनी ब्राह्मण आणि तथाकथित खानदानी मराठ्यांनी काही अपवाद वगळता महात्मा ज्योतिराव फुल्यांना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत पोहोचूच दिलं नाही. त्यांना अगदी फुले महामंडळ आणि राजकीय नामजपमंत्रापुरतं मर्यादित करून सोडलं. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वागावे ईशासाठी, ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी, धरावे पोटाशी बंधुपरी, निर्मिकाचं धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी, असे म्हणणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांचा महाराष्ट्रावर आज प्रभाव पडलेला आहे असे म्हणण्याची हिंमत आपण करू शकू. सामान्य शेतकरी मराठा, मुसलमान, ख्रिश्चन, नवबुद्ध हा आजही पिचतोच आहे. जातीव्यवस्थेच्या बलदंड भिंती निवडणुका जिंकण्याच्या मिशानं उभारल्या जात आहे. मुली आज शाळेत जात आहेत, पण त्या कमावत्या गुलाम म्हणून घडाव्या हाच दृष्टिकोन बहुसंख्य प्रमाणात दिसतो आहे. मला तर वाटतं की महाराष्ट्रातली प्रत्येक जात आणि धर्म महात्मा फुलेंच्या विरोधात उठलेला आहे. त्यांनी सावित्रीबाईंना शिकवून मुलींची पहिली शाळा पुण्यात काढली तेव्हा त्यांना अशा सुधारणांचा परिणाम म्हणून घराबाहेर काढण्यात आलं. ओघाओघानंच आजपर्यंत आपण त्यांना महाराष्ट्राबाहेरच काढलेलं आहे. बोलघेवडे नेते आपल्या वकुबाचा आचारविचाराचा विचार न करता जेव्हा महात्मा फुलेंचं नाव घेतात तेव्हा त्यांचं काय करावं असं वाटतं तुम्हाला? ज्याचे विचार आपण पायदळी तुडवतो त्याला महात्मा म्हटल्यानं आपल्या पापाचं परिमार्जन होतं असा महाराष्ट्राचा समज आहे की काय?